माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोल्हापुरी चवीची मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत, ती पण घरच्या घरी कशी बनवायची आहे। मला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मोड आलेली 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे। मी इथं कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही मटकी टाकून घेणार आहोत। मटकी चांगली 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आपण यात थोडीशी हळद टाकू, चवीपुरतं मीठ, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चांगली 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायची आहे मटकी। इथं 5 ते 7 मिनिट मटकी शिजेपर्यंत आपण मिसळ मसाल्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। तवा ठेवलेला आहे आणि 1 चमचा तेल चांगले मंद आचेवर भाजून घेणार आहे। खरपूस रंगावर बारीक आचेवर आपण भाजून घ्यायचे तेल। गॅस मोठा करायचा नाही, बारीकच करायचा, नाहीतर आपले तेल जास्त करपट लागतात भाजले की। मंद आचेवरच भाजायचे बारीक गॅसवर। आता आपले तेल चांगले भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया। पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। तर आपण हे आता मंद बारीक आचेवर तांबूस रंगावर आपण भाजून घेणार आहोत। तांबूस रंग येईपर्यंत चांगलं आपण खोबरं भाजून घ्यायचं। आता आपलं चांगलं तांबूस रंगावर खोबरं भाजलेलं आहे, आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया। कांदा घेतलेला आहे, 2 बारीक कांदे घेतलेले आहेत, ते आपण चांगले तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया, म्हणजे कांदा आपला चांगला पटकन भाजतो। कांदा आपला चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे। आपला छान भाजलेला आहे, आता आपण काढून घेऊया। आपण मटकी शिजली आहे का ते बघूया। हळद आणि मिठामध्ये आपली चांगली मटकी शिजलेली आहे आणि आपण मटकीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आपली तेलामध्ये आणि मिठामध्ये मटकी छान शिजली आहे आणि आपण आता सुकी मटकी करून घेऊया। पहिल्यांदा आपण सुकी मटकी करून घेणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, मध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया। कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, हळद थोडीशी घालूया, लाल तिखट, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि आता आपण याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया। मटकी चांगलं 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचे, सगळं हलवून घ्यायचे आपण आणि 2 ते 3 मिनिटं ठेवायची। 2 ते 3 मिनिट आपली मटकी चांगली परतून घेतलेली आहे आणि आपण ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता आपण गॅस बंद करून देऊया। आपली मिसळसाठी लागणारी सुकी मटकी तयार आहे। भाजलेला कोरडा आणि ओला मसाला बारीक करून घेऊया। कांदा, खोबरं, तीळ आपण हे पाणी घालून चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। आपलं हे रस्स्याचं वाटण तयार झालेलं आहे। आपण आता फोडणी करूया। त्याला पाणी ठेवलं आहे, त्यातच आपण रस्सा बनवणार आहोत। इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे तेल वतलेलं आहे। इथं रस्स्यासाठी थोडं जास्तच तेल लागतं। आपण सुकी मटकी बनवतो त्यासाठी कमी तेल वापरलं तर चालतं, पण रस्स्याला थोडं जास्तच तेल वापरायचं। आता यामध्ये आपण मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। कांदा चांगला भाजायचा आहे आणि कांदा चांगला भाजला की आपण ह्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता
कांदा चांगला भाजला आहे. आता आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो भाजला की आपण याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. थोडीशी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आपण. ते पण चांगलं आलं लसूण चांगलं तेलामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत. हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मसाले चांगले परतलेले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. वाटण चांगलं आपलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा, 2 मिनिट. खाली चिटकू नये म्हणून थोडंसं आपण एक पळी याच्यामध्ये रस्सा घालून घेणार आहोत, मटकी शिजवलेला. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. मटकी शिजवलेला आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. जर आपल्याला आणखीन ह्याच्यामध्ये पाणी वाढवायचं असेल तर आपण गरम करून पाणी घालायचं आहे. थंड पाणी ओतायचं नाही. थंड पाणी ओतलं तर रश्श्याची चव बदलते, त्याच्यामुळे गरमच पाणी करून घालायचं. मिसळ तयार आहे. चला तर आपली गरमागरम मिसळ तयार आहे.